मुख्यमंत्री झाले, मग खासदार झाले, मग उपमुख्यमंत्री झाले, मग मंत्री झाले, पण आपलं पद कुठलं आहे याची चिंता न करता समाजाला न्याय कसा देता येईल याची चिंता करण्याचं काम हे त्यांनी केलं। आणि म्हणूनच आज जो सामान्य गोयकर आहे त्याच्या मनामध्ये एक आपला नेता आपल्यातनं गेला अशी भावना तयार झाली। गोव्याला आणि गोव्यातल्या जनतेला न्याय देऊ शकेल असा नेता आपल्यातनं गेला ही भावना तयार झाली। त्यांनी केलेलं सामाजिक क्षेत्रातलं काम असेल, त्यांनी केलेलं शैक्षणिक क्षेत्रातलं काम असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी एक वारसा तयार केला आहे। आपण नेहमी असं म्हणतो की शरीर हे राहत नाही, आत्मा राहतो पण तो आपल्याला दिसत नाही। त्यामुळे नेमकं राहतं काय तर आपण तयार केलेला वारसा हाच खऱ्या अर्थानं आपल्याला जिवंत ठेवत असतो। वारसा एक अशी गोष्ट आहे की जी आजपासून 50 वर्षानंतर 100 वर्षानंतरही कुळ आणि मुंडकरांचा विषय आला तर लोक रवी नाईक यांचं नाव घेतील, याला वारसा म्हणतात। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा वारसा जीवनामध्ये ठेवून जाणं हेच जीवनाचं सार्थकपण असतं। खरं म्हणजे अशा प्रकारची जी मंडळी असते ती दीर्घकाल आपल्यात राहावी, नेहमीच आपल्यासोबत राहावी अशा प्रकारची आपली भावना देखील असते। पण शेवटी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की नियतीने प्रत्येकाला जेवढा काळ आणि जेवढं कार्य दिलेलं आहे ते पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण हा परत जातो। मात्र जाताना मागे वळून पाहिल्यानंतर ज्याला समाधानाने हे सांगता येतं की समाजामध्ये मी बदल केलाय, परिवर्तन केलंय, किमान काही लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू हे त्या ठिकाणी निर्माण करण्याचं कार्य मी केलंय, त्यांचंच जीवन सफल असतं। आणि तशा प्रकारचं सफल जीवन हे या ठिकाणी रवी नाईक यांनी निश्चितपणे आपल्यासमोर ठेवलेलं आहे। आज त्यांच्या कुटुंबाला देखील हा धक्का आहे आणि त्यांचं बृहत कुटुंब म्हणजे फोंडा असेल किंवा गोव्यातले इतर सर्व नागरिक असतील त्यांच्याकरता हा अत्यंत दुःखाचा प्रसंग आहे। मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला द्यावी। त्यांचा वारसा हा पुढे चालण्याच्या दृष्टीनं आपण सर्व लोक आणि माननीय मुख्यमंत्री महोदय निश्चितपणे कार्य करतील हा विश्वास मी व्यक्त करतो।